मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा डी स्टोरी टेलर या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे कर्णिकांड, भाग 7. पण गोष्ट सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलच्या बटनला प्रेस करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. मंदाच्या अशा मृत्यूने वाड्यात भीतीदायक वातावरण पसरले होते. तिचा मृत्यू ज्या प्रकारे झाला होता ते पाहून सारेजण भीतीच्या छायेखाली वावरत होते. मात्र त्यामागचे कारण अजूनही त्यांना समजले नव्हते. मंदाच्या मृत्यूची बातमी हा म्हणता साऱ्या गावात पसरली होती. त्यापेक्षा जास्त चर्चा तिचा मृत्यू जसा झाला त्याचीच होती. गावात काहीतरी विपरीत आणि भयंकर संकट शिरले आहे याची गावातल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू होती. साहजिकच ही बातमी संबेरावच्याही कानावर गेली होती. मंदाच्या मृत्यूने त्यांचे काम होणार तर नव्हते, मात्र त्याला जी गोष्ट हवी होती तिची सुरुवात झाली होती याची त्याला खात्री होती आणि याचाच त्याला जास्त आनंद होत होता. रावसाहेबांच्या वाड्यावर पसरलेले ते निराशाचे, संकटाचे वादळ पाहण्यासाठी संबेराव वाड्यावर आला होता. वाड्यावर एकदम स्मशान शांतता पसरली होती. अमित सोडून सर्वजण वाड्यावरच होते. संबेराव आत गेल्यानंतर समोर त्याला रावसाहेब आणि वहिनी कौशल्याबाई दिसल्या. त्यांचे उतरलेले चेहरे पाहून संबेराव मनातून तसा आनंदित झाला होता, मात्र त्याला तो लपवायचा होता. नेमके काय झालं होतं दादा आणि कसं? संबेराव म्हणाला. अरे काय सांगू बाबा, सकाळच्याला त्यो गडी आला ओरडत, तेव्हा समजलं आम्हाला. रावसाहेबांचा आवाज उतरला होता. पर म्या ऐकलं ती पांढरी पडली होती, संबेराव म्हणाला. अरे होय ना, मला बी ते समजेना झालंय. तिचे सारं रगात काढून घेतलं काय असं वाटत होतं. रावसाहेबांचा चेहरा अजूनच जास्त चिंतेत होता. त्याचा तो चेहरा पाहून इकडे संबेराव मात्र मनातून खुश झाला होता. अरे ही तर सुरुवात आहे. लवकरच ही वेळ तुमच्या साऱ्या परिवारावर येणार आहे, संबेराव मनात म्हणाला. घरात घडलेल्या घटनेने अमित चांगलाच हादरला होता. हे नक्की काय प्रकरण आहे याचा त्याने शोध घ्यायचे ठरवले होते, मात्र त्याला दिशा सापडत नव्हती. मंदाचे कोणाशी काही वाकडे नव्हते, मग तिच्या बाबतीत असं कोणी का करेल? आणि मुख्य म्हणजे मंदा त्या शेडमध्ये नक्की कशासाठी गेली होती? या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याचे डोकं दुखू लागलं होतं. म्हणून तो सरस्वतीकडे गेला होता, मात्र ती अजून दुकानात आली नव्हती. तिची वाट पाहत तो मारुतीच्या मंदिराच्या पायरीवर बसला होता. आता कुठं संकटांना सुरुवात झाली होती हे त्याला माहीत नव्हते, मात्र हे संकट मानवी बुद्धीच्या शक्तीच्या पलीकडचे होते. सरूच्या घरी आज जास्तच काम असल्याने ती घरातल्या कामात गुंतली होती. काम करता करता ती आपल्या बाबांशी गप्पा मारत होती. खाटेवर आडवे झालेले तिचे बाबा छताकडे एकटक नजर रोखून होते. वाड्यात झालेल्या त्या घटनेची खबर त्यांच्याही कानावर आली होती आणि तेव्हापासून ते वेगळ्याच विचारात गुंतले होते. खूप वेळ बाबांकडून काहीच प्रतिसाद न आल्याने सरूने हातातले काम थांबवले आणि तिच्या बाबांकडे गेली. तिचे बाबा छताकडे नजर रोखून कसल्या तरी विचारात गुंतले होते. शेजारी सरस्वती आली तरी त्यांना तिची काहीच चाहूल लागली नव्हती. बाबा काय झालं, कसला विचार करताय? सरूचे वाक्य ऐकताच तिचे बाबा भानावर आले. हा काही नाही पुरी, मला असं वाटतंय की गावावर काहीतरी संकट येणार आहे. काय झालं बाबा, असं काय म्हणताय? गुरुजींचे बोलणे ऐकून घाबरत सरू त्यांच्या जवळ गेली. जोशी गुरुजींनी काही क्षण विचार केला आणि मोठा श्वास सोडत आपल्या भूतकाळात गेले. जोशी गुरुजींच्या डोळ्यांसमोर काही चलचित्र फिरत होती. भूतकाळात घडलेल्या त्या भयानक गोष्टी आजही त्यांच्या अंगावर काटा आणण्यासाठी पुरेशा होत्या. पण या एका
घटनेने इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. या गोष्टीवर शिक्कामोर्तब करणे बरोबर नव्हते. त्यामुळे वेळ आल्यावर सगळं काही सांगू, या एका शब्दाने जोशी गुरुजींनी सरूच्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यानंतर सरूने घरातले काम पटकन आवरले आणि दुकानाकडे निघाली. मंदिराच्या पायऱ्यावर बसलेल्या अमितच्या कानावर सरूचा आवाज पडताच तो भानावर आला. सरू पुढे काही बोलणार इतक्यात अमितच्या मागे कोणाचा तरी आवाज घुमला. वादळ आलंय, विपरीत घडलंय, चेटूक केलंय, सावध राहाया पाहिजे. त्या आवाजाबरोबर सरू आणि अमितने मागे वळून पाहिले. त्यांच्या मागे मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला एक व्यक्ती त्यांच्याकडेच पाहत होती. माळावरची करणी, सखाच वैरी, नदीच्या पल्ल्यात हाय, संकटाच्या वाली, एवढं बोलून ती व्यक्ती तिथून निघून गेली. सरू आणि अमित त्यांच्या बोलण्याचा विचार करत होते की अचानक दिनेशने अमितला हाक मारली. तशी त्याच्या विचाराची माळ तुटली. मालक, चला वाड्यावर, मोठ्या मालकांनी बोलवलं आहे. रावसाहेबांचा निरोप मिळताच अमित दिनेश बरोबर वाड्यावर परतला. त्यामुळे सरू बरोबर होणारी चर्चा थांबली होती. अमित वाड्यावर परतल्यानंतर त्याला समजले की कौशल्याबाईची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांच्या संपूर्ण अंगावर बारीक बारीक लाल भडक फोडे आले आहे. त्यांना धड बोलताही येत नव्हते. अमितला ते पाहून खूप मोठा धक्का बसला होता. कारण सकाळी घरातून निघाल्यानंतर त्याची आई पूर्णपणे ठीक होती. रावसाहेब त्यांच्या उशाला बसून होते. डॉक्टर येऊन कौशल्याबाईंना पाहून गेले होते. काही औषधे देऊन त्यांनी त्यांना आराम करायला सांगितले होते. दिवसामागून दिवस सरत होते, पण कौशल्याबाईच्या तब्येतीमध्ये किंचितही फरक पडत नव्हता. उलट त्यांचे आजारपण अजूनच जास्त गंभीर रूप घेत होते. डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये मात्र भयंकर असे काही सापडत नव्हते, पण त्यांच्या रोगाचे निवारणही होत नव्हते. रात्र झाली होती. वाडा शांततेच्या मजबूत पाशात अडकला होता. वाड्यातले जवळजवळ सर्व दिवे विझले होते. अमित आपल्या आईजवळ बसला होता. सर्व गडी आपले काम संपवून झोपायला गेले होते. वाड्यावर पसरलेल्या या संकटाच्या वादळाचा विचार करत रावसाहेब आज आपल्या वाचनाच्या खोलीत बसले होते. त्यांना आज एकांताची फार गरज वाटत होती. आपल्या पत्नीच्या अशा अवस्थेने ते पार खचून गेले होते. न जाणो कोणाची नजर लागली होती वाड्याला. रावसाहेब विचारात गर्क असताना अचानक खोलीची खिडकी जोरात वाजली आणि त्यांची तंद्री भंग झाली. त्यांनी पाहिले की वाऱ्याच्या जोराने खिडकी उघडली आहे. ते उठून खिडकीजवळ गेले आणि खिडकी बंद केली. ते आपल्या जागेवर बसणारच होते की पुन्हा खिडकी उघडली गेली. यावेळी मात्र रावसाहेब मनातून जरा घाबरले होते. ते सावधपणे पाय टाकत खिडकीजवळ गेले. पुढे होऊन ती खिडकी बंद करणारच की समोर असलेल्या त्या शेडमध्ये त्यांना दिवा लागलेला दिसला. इतक्या उशिरा शेडमध्ये कोण असेल हा प्रश्न त्यांना पडला आणि ते शेडकडे निघाले. बाहेर थंडी वाढली होती. अंगावरची शाल घट्ट धरून ते शेडच्या दारात आले. दारात येताच आतल्या भागात मंदाचे पांढरे फटक पडलेल्या शरीराची त्यांना आठवण झाली आणि ते दारातच थांबले. दारातून त्यांनी आत डोकावून पाहिले आणि दार बंद करून ते माघारी वळले. माघारी वळताच मागचा दरवाजा खाडकन उघडला. त्याचा आवाज ऐकताच त्यांची पावले जागेवर थांबली. ते वळून पाहणारच होते की त्यांच्या कानावर एक विचित्र घरघर ऐकू येऊ लागली आणि त्याचबरोबर प्रचंड कुबट आणि सडका वासही येऊ लागला. रावसाहेब पुढे काही हालचाल करणारच की अचानक त्यांच्या मानेत 2 तीक्ष्ण दात रुतवले. त्याचबरोबर वेदनाची भयंकर कळ त्यांच्या मानेतून मेंदूपर्यंत गेली आणि जोरदार किंकाळी पूर्ण वाड्याच्या आवारात घुमली. आईच्या खोलीत असलेल्या अमितला तहान लागल्याची जाणीव होताच तो पाणी पिण्यासाठी
खाली स्वयंपाकघरात आला होता. पाणी पिऊन तो पुन्हा खोलीकडे निघाला होताच की अचानक त्याच्या कानावरती ती जीवघेणी किंकाळी पडली आणि तो लगेच त्या आवाजाच्या दिशेने वाड्याबाहेर धावला. त्या पिशाच्याने आपले भयंकर दात रावसाहेबांच्या मानेत रुतवले आणि त्यांचे रक्त प्यायला सुरुवात केली. रावसाहेबांच्या डोळ्यांची बुबुळे आकुंचन पावत जाऊ लागली होती. शरीर काहीसे पांढरे पडत होते. मात्र पुढच्या क्षणाला सामोरून धावत येणाऱ्या अमितला पाहताच त्या पिशाच्याने रावसाहेबांना सोडून दिले आणि तिथून गायब झाले. शेडच्या समोर पडलेल्या रावसाहेबांना पाहताच अमितचे पूर्ण अवसान गळाले होते. थोड्या वेळाने वाड्यातले बाकीचे गडीसुद्धा उठले होते. रावसाहेबांना त्या भयानक अवस्थेत पाहून अमितला काय करावे ते सुचत नव्हते. अमितने अधिक वेळ न घालवता रावसाहेबांना जीपमध्ये टाकले आणि गाडी दवाखान्याच्या दिशेने घेतली. रावसाहेबांवर बेतलेले संकट किती भयंकर ठरणार आहे हे त्या विधात्यालाच ठाऊक होते. अमित रावसाहेबांना घेऊन शहरातल्या दवाखान्यात गेला होता. डॉक्टरांनी जेव्हा त्याची हालत पाहिली तेव्हा त्यांनाही तो प्रकार खूप वेगळाच वाटत होता. शरीर पांढरे पडले होते. मानेवर चावल्याचे व्रण दिसत होते. त्यांनी रावसाहेबांना ॲडमिट करून घेतले आणि त्वरित उपचार करायला सुरुवात केली. दवाखान्याच्या बाहेर अमित चिंतेने फेऱ्या मारत होता. अमित आज द्विधा संकटात सापडला होता. इथे वडील मृत्यूशी झुंज देत होते आणि तिकडे आई आजारपणाने अंथरुणाला खिळून होती. काही गडीसुद्धा अमित बरोबर थांबले होते. तिकडे कौशल्याबाई वाड्यामध्ये एकट्याच होत्या. त्यामुळे अमितला वाड्यावर जाणे भाग होते. बाकीच्या गड्यांना तिथे दवाखान्यात थांबवून अमित वाड्याकडे परतला. रावसाहेबांवरचे संकट अमितच्या मध्यस्थीने काही काळापुरते टळले होते. खरे पण त्या संकटाने आपली दिशा बदलली होती. आपले सावज बदलले होते. अमित आणि वाड्यातले गडी रावसाहेबांना घेऊन दवाखान्यात गेल्यानंतर इकडे वाड्यात फक्त एक गडी आणि अंथरुणात झोपून राहिलेल्या कौशल्याबाई होत्या. वाड्यात प्रचंड शांतता पसरली होती. बाहेर एका झाडावर एक घुबड विचित्र आवाजात ओरडत होते. रातकिडे किर किर आवाज करत होते. त्या शांततेला गूढ रूप देत होते. बोचऱ्या थंडीने वातावरणात धुक्याची चादर पसरवली होती. याच चादरीत त्या शेडमध्ये आतली लाईट लख्ख चमकून निघाली. आतमध्ये लपलेले ते पिशाच्य आता हौदस घालण्यासाठी उतावीळ झाले होते. कर आवाज करत त्या शेडची कडी निघाली आणि दरवाजा उघडला गेला. शेडच्या आतून पायावर रेंगत छरछर आवाज करत ते भयंकर पिशाच्य दरवाजात येऊन थांबले आणि आपली टोकदार जीभ बाहेर काढत त्याने वाड्यावर नजर फिरवली. पुढच्या काही क्षणात त्याने वाड्याच्या आत झेप घेतली. वाडा झोपल्याप्रमाणे शांत होता. आपल्या खोलीत झोपलेल्या कौशल्याबाईची झोप कसल्या तरी आवाजाने मोडली. आपल्या शरीरावरच्या व्याधीने त्यांना हालचाल करता येत नव्हती. डोळे उघडून बुबुळे आजूबाजूला फिरवत त्या येणाऱ्या आवाजाचा कानोसा घेत होत्या. छरछर आवाज करत ते पिशाच्य त्यांच्या खोलीच्या दारात येऊन ठेपले होते. आपल्या नाकपुड्या फुगवत त्याने कौशल्याबाईच्या फोडातून येणाऱ्या दुर्गंधीचा वास घेतला आणि पुन्हा चालत चालत ते खोलीच्या आत आले. त्याचा तो छरछर आवाज ऐकून कौशल्याबाई भीतीने आजूबाजूला पाहू लागल्या. मात्र त्यांना जास्त हालचाल करता येत नव्हती. आवाजाच्या तीव्रतेच्या त्रासाने त्यांनी घाबरून आपले डोळे मिटले. काही क्षणानंतर तो आवाज बंद झाला. तसे त्यांनी आपले डोळे उघडले. मात्र डोळे उघडताच त्यांच्या डोळ्याची बुबुळे मोठी झाली. डोळ्याच्या भुवया आकसल्या गेल्या. कारण वरती भिंतीला ते भयंकर आणि किळसवाणे दिसणारे पिशाच उलटे लटकले होते आणि आपली मोठी जीभ बाहेर काढून दात विचकावत कौशल्याबाईकडे पाहत होते. 2 क्षणाची नजरानजर झाली आणि पुढच्या क्षणाला त्यांची जीवघेणी किंकाळी त्यांच्या खोलीतच दबली गेली.
पापणी लावते न लावते तो त्या पिशाच्याने त्यांच्या अंगावर उडी मारली आणि आपले तीक्ष्ण दात त्यांच्या मानेत रुतवले. यावेळी मात्र आपली हिंसेची सीमा त्याने ओलांडली होती. फक्त रक्त पिऊन आज त्याचे पोट भरणार नव्हते. त्याने महत्त्वाचे म्हणजे समोरचे सावज अगदी दुर्बल होते. काही क्षणात कौशल्याबाईच्या वेदनांचा अंत झाला. त्याचे पार्थिव शरीर त्याच्या अंथरुणात पडले होते. वाड्याकडे निघालेल्या अमितला घरी येण्यासाठी जरा उशीर झाला होता. वाड्यावर आल्यानंतर त्याने पाहिले की शेडचे दार उघडे असून आतला दिवा जळत आहे. त्याने गाडी लावली आणि वाड्याच्या आत गेला. वाड्याच्या आत जाताच त्याच्या अंतर्मनाला काय जाणवले माहीत नाही, पण त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्याच्या हृदयाची धडधड त्याला काहीतरी वेगळे संकेत देत होती. त्याने सर्वात आधी कौशल्याबाईच्या आपल्या आईच्या खोलीकडे धाव घेतली. खोलीचे दार बंद होते. काही वेळ विचार करून त्याने पटकन दार उघडले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला जणू आभाळ फाटल्यासारखे झाले होते. खोलीत समोर अंथरूण अस्तव्यस्त पसरले होते, तसेच पूर्णपणे रक्ताने माखले होते आणि त्याच अंथरुणात छिन्नविछिन्न अवस्थेत कौशल्याबाईचे प्रेत पडले होते. त्याच्या देहाची झालेली अवस्था पाहून अमितला भोवळ येणार होती. त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या. जमीन फाटावी आणि तिने आपल्याला त्यात सामावून घ्यावे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. कसे तरी स्वतःला सावरत त्याने आपल्या आईचे पार्थिव त्याच अंथरुणात गुंडाळले आणि गाडी घेऊन तो आपल्या काकांकडे संभेरावकडे गेला. संभेराव आपल्या घरात निद्रेच्या अधीन झाला होता. श्रीमंत होण्याची जणू त्याला स्वप्न पडू लागली होती. अचानक त्याच्या स्वप्नांना ठोकर लागली, कारण त्याच्या दारावर जोरजोरात थापा पडत होत्या. त्या सततच्या थापांनी घरातील सगळेच उठले. संभेरावने जाऊन दार उघडले आणि पाहिले तर समोर घामाने चिंब भिजलेला, रडून डोळे लाल झालेला अमित उभा होता. संभेरावला समोर पाहताच अमितच्या भावनांचा बांध फुटला आणि त्याने सरळ त्यांना मिठी मारली आणि धाय मोकळून रडू लागला. त्याचे असे अचानक रडण्याचे कारण कोणाला समजत नव्हते. अमित, काय झालंय पोरा? अरे असं रडतोय कशापायी? संभेरावने विचारले. त्याच्या मागे सुजाता आणि त्यांची दोन्ही मुले उभी होती. अमितने रडत रडतच त्यांना घडलेली पूर्ण घटना सांगितली. अमितकडून ती गोष्ट ऐकल्यानंतर साऱ्यांना फार वाईट वाटत होते. पुढचा एकही क्षण न गमावता सारेजण पटकन वाड्याकडे धावले. कौशल्याबाईच्या खोलीत गेल्यानंतर समोरचे दृश्य पाहून त्या सर्वांच्या अंगावर काटा आला. पण समोर जे काही घडले होते या साऱ्याला आपणच जबाबदार आहोत म्हणून वाईट वाटल्याची कोणतीही भावना त्यांच्या मनात नव्हती. हे सगळं कोणी केलं आहे याचे उत्तर संभेराव आणि सुजाता दोघांकडे सुद्धा होतं. दुसऱ्या दिवशी कौशल्याबाईच्या अंत्यसंस्काराला सारा गाव लोटला होता. प्रत्येकजण अगदी धाय मोकळून रडत होता. त्या प्रत्येकाच्या अश्रूत खरेपणा होता. कौशल्याबाई फक्त रक्ताने अमितच्या आई असल्या, मात्र सारा गाव त्यांच्या प्रेमामुळे त्यांना आई मानत होता. पण आज तीच माऊली सगळ्यांना सोडून गेली होती. वाड्याला एकाएकी ग्रहण लागले होते. सुखाने जणू वाड्याकडे पाठ फिरवली होती. अमित पूर्णपणे एकटा पडला होता. आपल्या आईवडिलांची झालेली अवस्था यामुळे अमितने लोकांना भेटणे बंद केले होते. वाड्यात कोणालाच प्रवेश दिला नव्हता. त्याने अन्नपाणी जणू सोडले होते. माळ्यावरच्या त्या झोपडीत मात्र कोंबड्याचा नैवेद्य न चुकता जात होता. अमितच्या या एकटेपणाचा, त्याच्या हळव्या मनाचा फायदा घ्यायचे संभेरावने ठरवले होते. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया या कथेच्या पुढील भागात.